पूजा, मी ते टेरेसवर कपडे टाकलेत ना तेवढे घेऊन ये, मी जरा कामात आहे. अहो असली कामं काय सांगताय मला? मी अभ्यास करते, तुम्हीच करा प्लीज. बरं ठीक आहे, तू कर अभ्यास, मी घेऊन येते. पूजा, आईला जेवण दिले का? मला काय तेवढीच कामं आहेत का? मग अशी बोलली होती ना मी तुला. तुम्ही द्या ना, मला अभ्यास आहे. तू जेवली का मग? नाही अजून जेवले. मग तुम्ही दोघी जेवून घ्या. तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवेन. आणि ताई तुमचं काय चाललंय मगासपासून? नुसती मला घरातली कामं सांगतायत. मला घरातली कामं सांगू नका, मला अभ्यास असतो. मी काय काळजी करण्याचा ठेका नाही घेतला घरच्यांचा. हो हो, किती चिडतेस. बरं ठीक आहे, मी नाही तुला सांगत काम. सॉरी हा. तू अभ्यास करतेस ना, मग फोनवर काय गप्पा मारू राहिली? मी तुला नंतर करते हा. आता तुम्ही मला विचारणार आहात का मी काय करायचं काय नाही? इथं मला माझ्या घरचे विचारताय, तुम्ही काय विचारताय? हा हॅलो आई, मला ना कॉलेजची फी भरायची, त्याच्यासाठी पैसे पाठव ना. नाही, मी घरच्यांशी ह्याच्याबद्दल काहीच नाही बोलली. तू मला पैसे पाठव. हां ठीक आहे. पूजा, हे घे. अगं, हे मला आईने परवाच दिले होते पण मी द्यायला विसरले. ताई हे काय? तुझी कॉलेजची फी आहे. अहो ताई सॉरी, माझं चुकलंच. मला वाटलं एकत्र कुटुंबामध्ये जबाबदारी फक्त लादल्या जातात, पण तुम्ही तर माझी जबाबदारी घेतली. अगं, तू सांगितलं नाहीस मग काय झालं? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाहीये तुझ्या कॉलेजची फी भरायची आहे? अहो ताई, मी तुम्हाला दरवेळी अभ्यासाची कारणं देत आली आणि तुम्ही मोठ्या मनाने सगळी कामं करत आलात. कसं जमतो तुम्हाला? आणि तरी सुद्धा तुम्ही आता मलाच मदत करताय. जाऊ दे, तुला तुझी चूक समजली ना, मग हेच खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आपल्या घराला आणि ह्या आपल्या माणसांना तू आपलं समजलंस ना, तर याचा आनंद तुला नक्की घेता येईल. फक्त तू कुटुंबाला आपलं समज. होत आहे. बरं चल मग. बरं, ती कॉलेजची फी भरून घे हो. आणि अभ्यास पण कर.